परवा 17 तारखेला महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्यासाठी म्हणून जी सभा झाली त्या सभेमध्ये मला राज्यातून महाराष्ट्र प्रदेशकडून तटकरे साहेबांच्याकडून गर्जे साहेब असतील या सर्वांशी चर्चा करून सुनेत्रा वहिनींशी चर्चा करून मकरंद आबा असतील आमचे संजय काका असतील आणि स्थानिक इथले सगळेच लोक असतील नेते असतील या सगळ्यांशी चर्चा करून 2 नावं ठरवण्यात आली। त्याप्रमाणे एकमत करून स्नेहल सावंत आणि दिगंबर जाधव मिरज या दोघांच्या नावाचं पाकीट प्रदेशकडून मला प्राप्त झालं। त्याप्रमाणे हे सभेमध्ये ॲक्च्युली गटनेत्यानं जसे नावं आलेली आहेत तीच नावं प्रदेशकडून आलेली नावं तीच नावं द्यायचं हे बंधन आहे, कायद्यानं बंधन आहे। असं असताना सुद्धा पत्र महाराष्ट्र प्रदेशकडून आल्यानंतर त्या पत्रावरची 2 नावं गटनेत्याच्या लेटर हेडवरती लिहून ते द्यायचं असतं। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते एक नाव बदलणार आहेत। म्हणजे त्यांनी अगोदरसुद्धा सांगितलं की नाही मी एकच घेणार आणि एक बदलणार आहे। मग संजय काका असतील मी असेल आम्ही सगळ्यांनीच त्यांना खूप वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। अर्धा पाऊण तास त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेमध्ये जाऊन बसलो। अशी चूक करू नका, असा पायंडा पाडू नका, या महापालिकेत असं कधी घडलेलं नाही। सांगली मिरज कुपवाड महापालिकेची महाराष्ट्रामध्ये बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बदनामी होईल। नुकतंच अजितदादा जाऊन आता कुठं 2.5 महिने झालेले आहेत। एवढ्या कालावधीमध्ये आता आपल्याला धाकच कुणाचं राहिलेलं नाही, आपल्याला मालकच कोण राहिलेलं नाही, अशा आविर्भावामध्ये काही लोक वागायला लागलेले आहेत। आणि त्यातून आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं। पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे की त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडे सुपूर्द केलेले आहेत। पक्षानं कठोरात कठोर कारवाई गटनेत्यावरती केली पाहिजे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीनं परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे। मी अजूनही सांगतो की ते कोण मासाळ काय नाव त्यांचं अशोक मासाळे खरं तर ते आमच्या पक्षात नाहीत, त्यांचा काही संबंध नाही, तरीसुद्धा आज कसं अचानक त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी काय त्याच्या मागं दडलंय हे ह्याचासुद्धा आम्हाला शोध घ्यावा लागेल। बरेच लोक येऊन सांगतायत काय काय वेगवेगळ्या गोष्टी, त्या सगळ्या सृष्टींच्या आम्ही कानावर घालू, त्याचा तपास करू आणि कारवाई करू हे निश्चित मी सांगतो। आमचे जेवढे सगळे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना पण मी विनंती करतो की थोडंसं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण वरिष्ठांच्यापर्यंत पोचवूया। ते निश्चितपणे इथं निरीक्षक पाठवतील, आपल्या सर्वांची मीटिंग घेतील आणि त्यानंतर आपण काय ते निर्णय घेऊया। आज मी राजीनामे माझ्याकडे ठेवून घेतो, त्याच्यावरचा निर्णय जो आहे तो वरिष्ठ आल्यानंतर त्यांच्याजवळ बोलून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। परंतु मला वाईट वाटतं की 2 वर्षामध्ये जसं उत्कर्ष खाडेंनी सांगितलं की आमच्या शहरातले सगळे पदाधिकारी खूप राबले। हे कोणी श्रीमंत घराण्याने आलेले नाहीत, सर्वसाधारण परिस्थितीतून आलेले आहेत, कुठल्याही दुसऱ्या पक्षातून आमच्याकडे प्रवेश केलेले नाहीत। जवळजवळ 95% कार्यकर्ते तुम्हाला सांगतो हे नवीन तयार केलेले कार्यकर्ते आहेत आम्ही। आणि त्यामुळे त्यांनी खूप 2 वर्ष अगदी झटून काम केलं पक्षासाठी, पक्ष वाढवला, पक्षात लोकांनी प्रवेश केले, काही त्यांना आपण तिकीटं दिली, दादांनी त्यांना सगळी मदत केली, दादांनी सभा घेतल्या, आमचे सगळे लोक राबले आणि त्याच्यातून 16 जागा निवडून आल्या। खरं तर महाराष्ट्रात नाव झालं होतं की या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सगळ्यात मोठं यश कुठं मिळालं तर सांगलीमध्ये आले, त्यालासुद्धा आज गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यामुळं कडक कारवाई झाली पाहिजे।
अशी आमची श्रेष्ठींचीकडे मागणी आहे. कसं आहे, बरेच जण काय काय गोष्टी सांगतायत, पण सांगावांगीवर नाही, त्याचा तपास सुद्धा करावा लागेल, तशी सुद्धा आम्ही मागणी करू. सरळ म्हणतात गट नेता मी आहे आणि मी कुणाचं ऐकणार नाही, मला अधिकार आहे. अधिकार नसतो. गट नेत्याचा अधिकार काय आहे? जेव्हा महाराष्ट्र प्रदेशकडून प्रदेश अध्यक्षांच्याकडून 2 नावं येतात, त्यावेळेला ती 2 नावं तुमच्या लेटर पॅडवरती लिहायची आणि महापौरांच्याकडे द्यायची. हेच फक्त तुमचं काम असतं. त्यामुळं हे ज्या पद्धतीनं हे झालेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एकाधिकारशाहीपणा सुरू आहे का राष्ट्रवादीमध्ये? एकाधिकारशाहीपणा सुरू आहे का? नाही, एकाधिकारशाही म्हणत नाहीत. एकाधिकारशाही सुद्धा जरा काहीतरी एक वजन असतं. कधी म्हणतात माझ्या मागे एवढी माणसं आहेत, मी हे करतो. हे काय? स्वतः नुसतं पत्राचं नाव बदलायचं आणि लिहायचं, ह्याला कसली एकाधिकारशाहीला सुद्धा ताकद लागते ना करायला. काल त्यांनी सांगितलंय मनोजीत बाबांनी की सगळ्या नगरसेवकांचा विरोध होता, म्हणून मी दिगंबर जाधवला का बोलवलं? कोणाचाही विरोध नव्हता. कोणाचाही विरोध नव्हता. मी मनमानी केलेलं आहे. मुळात तुम्ही जर बघितलं महापालिकेमध्ये सर्व पक्षांनी असं काय नगरसेवकांना, हे पहिलं मतदान होतं त्यावेळी वेगळी गोष्ट होती. आता काय करतो पक्ष की जो कार्यकर्ता या इलेक्शनमध्ये थांबलेला आहे, गेल्या 2 वर्ष झालं काम करतोय, त्याचं मेरिट बघून त्यांना आपण इथं हे करतो. दिगंबर जाधव यानं फार मोठ्या ताकदीशी त्यानं तिथे लढत दिलेली आहे. दिगंबर जाधव अत्यंत कष्टाळू कार्यकर्ता आहे. एकच नाही तर मिरजमध्ये मी 2-3 प्रभागामध्ये गेलो, जाईल तिथं दिगंबर जाधवचं नाव घेतलं जातं की फोन केला की हा माणूस येतो म्हणून. त्यांचं हे मेरिट लक्षात घेऊन अख्ख्या मिरज शहरात तो माणूस काम करत होता. त्यामुळं आम्ही त्या मेरिटवरती त्यांना याच्यामध्ये घेतलं होतं. माझं नाव उत्कर्ष शंकरराव खाडे. मी राष्ट्रवादीचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे. गेली 2-2.5 वर्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळेस दादांनी स्थापना केली त्यावेळेसपासून आदरणीय जगदाळे सर, आमचे आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. आज महापालिकेच्या इलेक्शनमध्ये 33 पैकी 16 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाल्या. याचाच अर्थ की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायेस्ट स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादांच्या विचारानं चालणारी पार्टी आहे. अजितदादा हे आमचे कडक शिस्त पाळणारे नेते होते आणि असे असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी प्रदेश कार्यालयाकडून वरिष्ठांच्याकडून जी नावं आली होती ती नावे फसवून गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पार्टीची फसवणूक केलेली आहे, वरिष्ठांची फसवणूक केलेली आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची फसवणूक केलेली आहे व परस्पर नाव बदललेलं आहे. ॲक्च्युली त्यांचं काम पोस्टमनचं होतं. प्रदेश कार्यालयाकडून नाव घ्यायचं आणि महापौरांच्याकडे आयुक्तांच्याकडे द्यायचं. असं असताना सुद्धा त्यांनी पदाचा गैरवापर करून ते नाव बदललेलं आहे व सर्व लोकांची, वरिष्ठांची, कार्यकर्त्यांची फसवणूक केलेली आहे. तर याबाबत आम्ही बारामतीचं इलेक्शन झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, श्री पारदादा, श्री तटकरे साहेब, श्री इद्रिसभाई नायकवडी यांच्याकडे गटनेत्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे.